बघा मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये सिलॉजिझम हा टॉपिक बघणार आहोत. आता येणाऱ्या जेवढे पण एक्झाम आहेत मित्रांनो, प्रत्येक एक्झामला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. खरं तर आजचं लेक्चर आपण टेट एक्झामच्या ओरिएंटेड आपण सिलो आज बघणार आहोत. ओके, पण आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बाकीच्या एक्झाम देणार असणार तर त्याच्यासाठी देखील हे आजचं लेक्चर तुमचं इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर आता इथे मित्रांनो बघा, काय सिलॉजिझम, बऱ्याच मुलांना हा टॉपिक मित्रांनो अवघड जातो, बऱ्याच पोरांना हा टॉपिक अवघड जातो. तर घाबरून जायचं नाही. बघा, ओके, एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तुम्ही कुठूनही लेक्चर केलं, तुम्ही एकदा लेक्चर केलं आणि लेक्चर केल्यानंतर आहे ना कमेंट करायची, म्हणजे समजतं आम्हाला की मी जे घेतलंय ते तुम्हाला समजलंय का नाही. बरेच मुलं काय करतात, लेक्चर बघतात. हा, जर आवडलं असेल ना 100% कमेंट करा, आणि जेणेकरून मला समजेल की तुम्हाला काय अजून कुठे काय डाऊट आहे काय नाही. ओके, तर बघा, आता सिलो मध्ये मित्रांनो पोरांनो काय, बघा बेसिक कन्सेप्ट काय आहे. आता याच्यात मित्रांनो आपल्याला विधानं दिलेले असतात आणि विधानावरून आपल्याला निष्कर्ष कुठला, म्हणजे डायग्राम काढावी लागते, आणि त्या डायग्राम वरून कुठला निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो ते पोरांनो आपल्याला काय करायचं असतं, चेक करायचं असतं भावड्यांनो. ओके, मग आता इथे बघा, कोणत्या दोन टाईपचे आपल्याला इथं विधान बघायला भेटतात. कोणते रे? एक होकारार्थी असतं, काय होकारार्थी टाईपचे आणि नकारार्थी टाईपचे. काय सांगितलं पोरांनो, काय दोन टाईपचे आपल्याला काय विधानं बघायला भेटतात. काय, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. मग आता या होकारार्थी मध्ये काय दोन टाईपचे परत इथे आपल्याला बघायला भेटतात. एक काय, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. ओके, हा एक होकारार्थी पहिला टाईप झाला. दुसरा होकारार्थी काय टाईप झाला पोरांनो, काही ए हे बी आहेत. काय रे, काही ए हे बी आहेत. हा एक टाईप आपल्याला इथे बघायला भेटतो. ओके, नंतर नकारार्थी मध्ये मित्रांनो याच्या अपोजिट पहिला टाईप काय बघायला भेटतो, एकही ए हा बी नाही. काय पोरांनो, एकही ए हा बी नाही, हा एक टाईप. आणि याच्या अपोजिट जर काही ए हे बी आहेत तर काय, काही ए हे बी नाहीत, काही ए हे बी नाहीत, हा दुसरा टाईप आपल्याला इथे बघायला भेटतो. ओके, मग आता काय आपल्याला बघा गॅरंटी देतो, याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं बघायचं लेक्चर बघायची गरज पडणार नाही, फक्त व्यवस्थित बघा. ओके, हा, मग आता एक एक आपण टाईप बघूया. पहिला टाईप काय आपला बघा, सर्व ए हे बी आहेत. काय, पहिला टाईप काय पोरांनो, सर्व ए हे बी आहेत. काय रे, सर्व ए हे बी आहेत. ओके, मग आता याच्यात बघा डायग्राम कशी येईल मित्रांनो, बघा सर्वच्या सर्व ए काय म्हटलेलं आपल्याला, बी म्हटलेले आहेत. काय म्हटलेले, सर्वच्या सर्व ए हे आपल्याला काय म्हटलेले आहेत पोरांनो, बी म्हटलेले आहे. सर्वच्या सर्व ए हे आपल्याला बी म्हटलेलं येईल का अशी डायग्राम, बघा सगळेच्या सगळे ए आपल्याला हे मित्रांनो बी मध्ये दिसतायत का, दिसतायत. यस, सर्वच्या सर्व ए हे कशात दिसतायत पोरांनो, बी मध्ये दिसताय, दिसताय. ओके, मग आता याच्यात कोणकोणत्या टाईपचे निष्कर्ष आपल्याला बघा बरोबर येतील किंवा चुकीचे येतील. ओके, जर मी पहिला निष्कर्ष हा जसाच्या तसा टाकला मित्रांनो, ओके, सर्व ए हे बी आहेत, दिसतंय, यस दिसतंय. सर्वचे सर्व ए हे काय दिसताय, बी दिसतायत. मग हा निष्कर्ष बरोबर येईल का आपला, यस बरोबर येणार आहे. ओके, दुसरा निष्कर्ष जर मी इथे मित्रांनो असा टाकला, सर्व बी हे ए आहेत. काय रे, सर्व बी हे ए आहेत, तर दिसतंय का मित्रांनो, काय सर्वच्या सर्व बी ए दिसताय का, नाही. सर्वच्या सर्व ए हे बी आहेत, पण सर्व बी इथे ए दिसताय का, नाही. आता इथे मित्रांनो एकदम शॉर्टकट सांगतो, बघा कसं लक्षात ठेवायचं. आता इथे मित्रांनो रिलेशन कोणाचं दिलंय, ए च बी सोबत दिलेलं आहे. ए च कोणासोबत दिलेलं आहे, बी सोबत ना. मग आता इथं ए च जर बी सोबत दिलेलं असेल मित्रांनो, तर ए च्या रिलेटेड जे वाक्य आहेत बी सोबत, तर ते 100% इथे जे विधान दिलेले असतं मित्रांनो, त्या विधाना रिलेटेड जे निष्कर्ष असतात ते 100% काय असतात, बरोबर असतात मित्रांनो. जे ते काय असतात, 100% बरोबर असतात. आता इथे ए च बी सोबत सांगितलंय ना, बघा सर्व ए ही बी आहेत, म्हणजे काय रे, हे बघा
जे ए आहेत सर्वच्या सर्व ते काय बी. मग ए रिलेटेड जेवढं आपल्याला इथे येईल मित्रांनो, ए रिलेटेड जेवढं पण येईल ते सर्व इथे काय असणार आहे मित्रांनो, बरोबर असणार आहे. काय असणार आहे? बरोबर. आणि बाकीचं सर्व काय असणार आहे मित्रांनो, असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. मग जिथे पण असू पण शकतं किंवा नसू पण शकतं, अशी कंडिशन जेव्हा तयार होईल मित्रांनो, तेव्हा आपण सांगू शकत नाही. मग जेव्हा अशी कंडिशन तयार होते तेव्हा ते आन्सर काय असतं मित्रांनो, चुकीचं असतं. ते लॉजिक काय असतं, चुकीचं, रॉंग असतं. एवढं लक्षात ठेवा. समजलं? एकदम सोप्या भाषेत सांगितलं. मग इथं एचं बी सोबत दिलंय ना, तर एचं जेवढं पण बी सोबत रिलेशन असणार ते 100% खात्रीने काय असणार मित्रांनो, बरोबर असणार. काय असणार? बरोबर. मग आता इथे बघा मित्रांनो, मी हे काय सांगितलं होतं, बीचं ए सोबत सांगितलं होतं. आपल्याला इथं एचं बी सोबत दिलंय, बीचं ए सोबत दिलंय का? नाही. मग काय असू पण शकतं, नसू पण शकतं. जेव्हा अशी कंडिशन तयार होईल तेव्हा सरळ काय करायचं, चुकीचं करायचं. समजलंय? ओके. जाऊ मी पुढे. आता इथे मित्रांनो तिसरं बघा. तिसरं काय सांगतो मी, बघा, काही ए हे बी आहेत. काय रे? काही ए हे बी आहेत. ओके. काही ए हे बी आहेत. काय वाटतं पोरांनो? काही ए हे बी आहेत. हे आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा. हे निष्कर्ष बरेच मुलं म्हणतील, सर इथं तर सर्व ए हे बी दिलेत, मग इथं काही शब्द आहे, मग चुकीचं आहे. आता मित्रांनो मला सांगा, काही ए म्हणजे ए मध्येच असणार आहे ना तो पोर्शन. काय? काही ए हा जो पोर्शन आहे तो ए मध्येच असणार आहे ना. बघा, मी काही तो रांग हे करतो बघा, हायलाइट करतो. काही ए म्हणजे तो किती असू शकतो? समजा मी एवढा घेतला, तो ए मध्येच असणार आहे ना. आणि तो सर्व ए कशात आहे? बी मध्ये. मग हा काही जो मी हायलाइट केलाय तो पण बी मध्येच येतोय ना. मग हे 100% काय रे? बरोबर आहे. बरेच मुलं काय करतात, सर इथं तर सर्व ए दिले आणि इथं काही ए दिले, म्हणून ते मराठी शब्दात. मग मला सांगा, एक्झाम्पल द्यायचं झालं समजा. ओके. समजा काय रे, परशाचं आरशीवर प्रेम झालं, म्हणजे सर्व परशा ही आरशी आहेत असं मी म्हटलं. काय दिलेलं आहे, सर्व ए म्हणजे कोण घेतला मी, परशा घेतला. कोण घेतला? परशा. आणि बी काय घेतलं मी, आर्ची घेतलं. काय घेतलं? आर्ची. ओके. मग आता इथे मित्रांनो काय मला काय म्हणायचंय बघा, जर सर्व पर्श आर्ची आहे तर परशाचा एखादी समजा भाग आहे, तर तो पण भाग आर्चीचाच असणार आहे ना. काय असणार आहे? आर्चीचाच असणार आहे. कारण सर्व परशा कोणी विकत घेतले? कोणी घेतले? आर्चीने घेतले ना. मग किंवा अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं समजा, एक एक्झाम्पल द्यायचं झालं समजा, सर्व महाराष्ट्र हे भारत आहे. समजा आपण असं एक्झाम्पल घेतलं, एच्या ठिकाणी काय घेतलं? महाराष्ट्र घेतलं. आणि बीच्या ठिकाणी भारत घेतलं. आता जर सर्व महाराष्ट्र भारत आहे, मग काही मी समजा महाराष्ट्रामधला समजा एक पार्ट घेतला, समजा नाशिक, तर नाशिक भारतातच येणार आहे ना. नाशिक कशाचा भाग आहे? महाराष्ट्राचा भाग आहे. बरोबर आहे. आणि सर्वचे सर्व महाराष्ट्र काय? भारत आहे. मग तो नाशिक महाराष्ट्रातच येते ना, आणि महाराष्ट्र काय? भारत आहे. येणार आहे का हे बरोबर? यस. मग राहील लक्षात मित्रांनो हे. ओके. क्लिअर. टॉपिक कन्फ्युजिंग आहे, पण काय करा, असं उदाहरणं देऊन लक्षात ठेवा, तर ऑटोमॅटिक काय होऊन जाईल मित्रांनो, सोपा होऊन जाईल. समजलंय? जाऊ मी पुढे. जर काही ए हे बी आहेत, समजा मी उलट टाकलं, काही बी हे ए आहेत. सर मग आता इथे बीचं ए सोबत दिलेलं आहे, मग बरोबर असेल का? बघा इथं बघायचं मित्रांनो, काही बी हे ए म्हटलं बघा. आता बीचा हा पूर्ण पोर्शन आहे ना मित्रांनो, तर त्या बीच्या पोर्शन मध्ये काही भाग कोणी घेतलाय रे? ए ने घेतलाय. काही भाग कोणी घेतलाय मित्रांनो? ए ने घेतलाय. घेतलाय का? हा बघा, हा पूर्णच्या पूर्ण बी मध्ये, हा पूर्णच्या पूर्ण बी भाग आहे ना, त्याच्यात काही भाग कोणी घेतलाय मित्रांनो? ए ने घेतलाय. घेतलाय का? घेतलाय. यस. म्हणून हे पण काय असणार मित्रांनो, आपलं हे काय असणार? बरोबर असणार. समजलंय? काही बी हे काय मित्रांनो? ए आहेत. आहेत का? यस. 100% काय मित्रांनो? ए आहेत. समजलंय? जाऊ मी पुढे. पुढचं मी आता इथे मित्रांनो घेतोय, 5वं रिलेशन घेतोय. ओके. बघा, काही ए हे बी नाहीत. काही ए हे बी नाहीत. किंवा काही बी हे ए नाहीत. काही बी हे ए नाहीत. काही बी हे ए नाहीत असं मी घेतलं. आता बरेच मुलं म्हणतील, सर हे काही ए बी नाहीये किंवा काही बी ए नाही, मग दिसतंय इथं.
मित्रांनो नाहीसाठी स्टँडर्ड डायग्राम काय नाही वाला पुढचा टाईप आहे. पण लक्षात ठेवा नाहीसाठी स्टँडर्ड डायग्राम काय असतं रे? मध्ये क्रॉस पाहिजे. काय पाहिजे? क्रॉस पाहिजे. लक्षात ठेवा. नाहीसाठी स्टँडर्ड डायग्राम काय? क्रॉस पाहिजे. काय पाहिजे? इथं क्रॉस. तर इथे मित्रांनो क्रॉस आहे का? नाही. जेव्हा नाहीचं मी टाईप घेईल ना तेव्हा ऑटोमॅटिक समजेल. पण लक्षात ठेवा मित्रांनो नाहीसाठी काय पाहिजे रे? मध्ये क्रॉस पाहिजे. काय पाहिजे? क्रॉस पाहिजे. तर या डायग्राम मध्ये कुठं क्रॉस दिसतंय का? नाही. आता इथे मित्रांनो किंवा इथून डायरेक्ट क्लिअर होतंय मित्रांनो. हे बघा 5 तर 100% क्लिअर होतंय. ऑलरेडी मला दिलेलं आहे. सर्व ए हे काय मित्रांनो बी आहेत. सर्व ए काय आहे? बी आहेत. हे ऑलरेडी दिलेलं आहे ना मित्रांनो. सर्व ए बी आहेत आणि इथं म्हणताय काही ए हे बी नाही. हे तर 100% चुकीचं आहे. ऑलरेडी दिलेले आहे. सर्व ए काय आहे? बी आहे. बरोबर आहे ना? ओके. आता मी जर ऑलरेडी म्हटलंय सर्व मुलं एक्झाम पास झाले. हे ऑलरेडी 100% रिझल्ट लागला आहे. आणि मी जर म्हणतोय लेक्चरला समजा रिझल्ट लागला सकाळी आणि मी म्हणतोय काही मुलं फेल झाले. चालेल का? तुम्ही मला वेड्यात काढणार ना? इथं ऑलरेडी दिलेलं आहे मित्रांनो. सर्व ए हे काय आहे? बी आहे. आणि इथं ऑलरेडी इथं म्हणताय काही ए हे बी नाही. चालेल का? नाही चालणार. हे तर 100% काय आहे मित्रांनो? रॉंग आहे. समजलंय? काही डाऊट? समजलं इथपर्यंत? क्लिअर झालंय का तुम्हाला? आता हे पुढचं काय म्हणताय मित्रांनो बघा. काही बी हे ए नाही. आता इथे मित्रांनो नाहीसाठी ही डायग्राम लक्षात ठेवा. काय पाहिजे? क्रॉस पाहिजे. जेव्हा मी नाहीचं सांगेल ना तेव्हा ऑटोमॅटिक समजेल. मग इथं क्रॉस आहे का रे? लक्षात ठेवा. नाही आलं रे आलं. काय? नाही आलं रे आलं. तर काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? ही क्रॉसवाली डायग्राम आपल्याला काय करायची? लक्षात ठेवायची. काय करायची? लक्षात ठेवायची. आई येईल लक्षात. इथं नाहीसाठी मग क्रॉस आहे का? नाही. मग हे 100% काय रे? चुकीचं आहे. समजलं? नाहीसाठी काय लक्षात ठेवायचं? मध्ये क्रॉस पाहिजे. सर मग ते क्रॉस कधी येईल? तेव्हा आपल्याला विधानात दिलेलं असेल नाही म्हणून. पुढचं जेव्हा मी नाहीचं घेईल ना तेव्हा ऑटोमॅटिक समजेल. समजलंय मग? कुठले निष्कर्ष बरोबर असतात आणि कुठले निष्कर्ष चुकीचे असतात. क्लिअर झालंय? आता हे आपण काय बघितलं? सर्व ए हे काय बघितले मित्रांनो? बी बघितले. काय बघितले? बी. आता तेच मित्रांनो काही दुसरा टाईप मी घेतो. सेम काहीसाठी आता बघूया. सेम हे निष्कर्ष सेम बघूया. ओके. सेम मी इथंच लिहितो बघा. दुसरा निष्कर्ष काय रे? काही ए हे बी आहेत. ओके. विधान. दुसरं विधान जर आपल्याला असं दिलेलं आहे. ओके. हे काय मित्रांनो विधान आहे. आपल्याला अशी विधानं दिलेली असतात. ओके. आणि असे निष्कर्ष दिलेले असतात. विधानावरून आपल्याला डायग्राम काढावी लागते आणि कुठल्या डायग्रामवरून कुठला निष्कर्ष बरोबर आहे ते आपल्याला मित्रांनो चेक करायचं असतं. काय करायचं असतं? चेक करायचं असतं. राहील लक्षात? ओके. मग आता दुसरं निष्कर्ष विधान काय मित्रांनो? काही ए हे बी आहेत. मग याची डायग्राम कशी येईल रे? काही ए हे काय बी आहेत. तर याची डायग्राम कशी येईल मित्रांनो? ही अशी येईल बघा. काही ए हे काय बी आहेत. कोणते ए हे बी आहेत बघा मी व्हाईट कलरने हायलाइट करतो बघा. हे जे हायलाइट करतोय मित्रांनो ते काय असणार आहे? बी असणार आहे. काही ए हे काय मित्रांनो? बी आहेत. काही ए हे काय बी आहेत. ओके. समजलंय? काही ए हे मी हायलाइट केलंय. मग इथे बघा या एवढ्या जो एवढा पोर्शन सांगितलाय एवढ्याच पोर्शन बद्दल आपण काय रे सांगू शकतो. बाकीच्या डायग्राम बद्दल आपण काहीच सांगू नाही शकत. समजलं? मग आता इथे मी जो हायलाइट केला आहे व्हाईट कलरचा तेवढ्याच पोर्शन बद्दल आपण काय खात्रीने सांगू शकतो. बाकीच्या पोर्शन बद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. मग आता बघा ते सेम निष्कर्ष आपण काहीसाठी बघूया. काय? काहीसाठी. या सेकंड डायग्राम साठी कुठला निष्कर्ष बरोबर आहे? पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? सर्व ए हे बी आहेत. हे तर 100% काय चुकीचं आहे. काहीसाठी. बरोबर आहे. दुसरं सर्व बी हे ए आहेत. हे देखील 100% काय चुकीचं. याच्यात तुम्हाला काही डाऊट आहे का मित्रांनो? अजिबात डाऊट नसणार. तिसरं काही ए हे बी आहेत. 100% बरोबर आहे. चौथं काही बी हे ए आहे. जर काही ए बी दिसतंय तर काही बी देखील ए दिसतंय. बरोबर आहे का? हे चौथं काय मित्रांनो? बरोबर आहे. पाचवं काही ए हे बी नाही. मग मी नाहीसाठी काय सांगितलं मित्रांनो? डायग्राम मध्ये अशी क्रॉसवाली फुली पाहिजे. आहे का ह्या डायग्राम मध्ये क्रॉसवाली फुली? लक्षात ठेवा मित्रांनो. नाही आलं रे आलं तर काय पाहिजे? डायग्राम मध्ये अशी क्रॉसवाली फुली पाहिजे. ओके. तर इथं आहे का? नाही. म्हणजे हे 100% काय चुकीचं आहे. सेम हे देखील काय चुकीचं आहे. बघा एकदा सांगितल्यानंतर आता आपण पुढचे काय रे निष्कर्ष काय लगेच सॉल्व्ह केले. समजलं मग? कोणते? सर्व ए हे बी आहेत आणि काही ए हे बी आहेत. हे दोघं टाईप मित्रांनो तुम्हाला समजलेले आहेत का? मला सांगा. ओके. समजले असतील
तर आपण 100% काय करूया, पुढे जाऊया. समजलंय? ओके. जे जे व्हिडिओ बघणार आहेत, जे जे एक्झाम देणार आहेत किंवा पुढे एक्झाम देणार आहेत, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर 100% मला कमेंट करा. जेणेकरून तुमच्या कमेंट आणि सांगत चला तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातोय, काय जातोय. मी 100% आता काय YouTubeला रेग्युलर मी येणार आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर बघितलं तर मला रेग्युलर लेक्चर घेता येईल. तुमच्याकडून रिस्पॉन्स भेटला तरच मला काहीतरी करता येईल ना. ओके. आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा. आपलं चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून काय, आणि मी काय करणार आहे मित्रांनो, पुढे बऱ्याच मुलांना फायदा होईल असं मी काय करणार आहे, पुढे लेक्चर्स आणणार आहे. जेणेकरून काय बऱ्याच मुलांना काय फायदा होईल. ओके. क्लिअर. हा, जायचं पुढे. आता तिसरा मित्रांनो काय, तिसरा टाईप काय, थर्ड वन बघा. आता नाही वालं बघूया आपण, काय नाही वालं. थर्ड, एकही ए हा बी नाही. काय रे, एकही ए हा काय नाही, बी नाही. ओके. मग याची डायग्राम कशी येईल मित्रांनो बघा. ए आणि बी दोघं काय असणार, वेगवेगळे असणार. आणि नाही म्हटले म्हणून त्यांच्यात काय दाखवायचं, क्रॉस दाखवायचं. काय दाखवायचं, क्रॉस दाखवायचं मित्रांनो. काय दाखवायचं, क्रॉस. काय सांगितलंय, एकही ए हा काय नाहीये मित्रांनो, बी नाहीये. एकही ए हा काय नाहीये, बी नाहीये. मग येईल अशी डायग्राम, 100% डायग्राम कशी येणार आहे मित्रांनो, अशी येणार आहे. कशी येणार आहे, अशी येणार आहे. ओके. मग आता याच्यात सेम निष्कर्ष मित्रांनो, कोणकोणते तेच निष्कर्ष आपण काय इथे घेऊया. पहिला निष्कर्ष काय होता बघा, मी हे लिहून घेतो परत. ते सर्व ए हे काय रे, बी आहेत. पहिला निष्कर्ष काय होता, सर्व ए हे बी आहेत. ओके. पेन चेंज करतो. पहिला निष्कर्ष काय, सर्व ए हे बी आहेत. हे तर 100% काय मित्रांनो चुकीचं आहे. जर एकही ए हे बी नाही, हे ऑलरेडी आपल्याला सांगितलंय, त्या हा वाला बरोबर येईल का, नाही, चुकीचं येईल. किंवा याच्या अपोजिट सर्व बी हे ए आहेत, हे देखील काय मित्रांनो 100% काय चुकीचं आहे. याच्यात तुम्हाला काही डाऊट आहे का, अजिबात डाऊट नाही, हे देखील काय चुकीचं आहे. ओके. जर मी थर्ड असं घेतलं, काही ए हे बी आहेत. काय रे, काही ए हे बी आहेत, तर हे देखील मित्रांनो काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. बरोबर आहे का. चौथं मी घेतलं, काही बी हे ए आहेत. काय रे, काही बी हे ए आहेत, तर हे देखील काय असणार आहे मित्रांनो, चुकीचं असणार आहे. दिसतंय का, काही बी हे ए, अजिबात नाही. पाचवा मी घेतला, एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. हे 100% काय करेक्ट आहे. कुठलाच ए काय नाही, बी नाही. किंवा याच्या अपोजिट घेतलं, एकही बी हा ए नाही. एकही बी हा ए नाही, तर हे देखील 100% काय असणार आहे, बरोबर. जर ए बी मध्ये जात नाही तर बी देखील ए मध्ये जाणार नाही. दोघांचा काय रे, क्रॉस आहे. तथास्तु केलेले आहे दोघांनी एकमेकांना. तू बी माझ्याशी बोलू नको, मी तुझ्याशी बोलणार नाही. ओके. क्लिअर. तर हे पण काय मित्रांनो बरोबर आहे. ओके. क्लिअर. जर मी याच्यात असं टाकलं मित्रांनो, काय रे, काही ए हे बी नाही. काही ए हे बी नाही, तर आठवा मित्रांनो, हे बरोबर येईल का चुकीचं येईल, सांगा मला. काही वाला पोर्शन म्हणजे तो ए मध्येच असणार ना. काय असणार, ए मध्येच असणार. बरोबर आहे का. काही वाला जो पोर्शन आहे तो कुठे असणार, ए मध्येच असणार. काही ए म्हटलंय, समजा हा एवढा मी पोर्शन घेतला, तो किती असू शकतो, तो ए मध्येच आहे ना. आणि सर्वचे सर्व ए काय नाही मित्रांनो, असं रिलेट करायचं. ओके. रट्टा मारायचा नाही, रट्टा मारायचा नाही, असं बघा, कन्सेप्टने जायचं मित्रांनो. बघा, काही ए हे काय नाही, बी नाही. बघा, जर एकही ए हा बी नाही, मग काही ए पण ते ए मध्येच असणार आहे ना. म्हणून हे देखील काय आहे मित्रांनो, बरोबर आहे. समजलं. मग असे जे निष्कर्ष विचारतील तर मित्रांनो आपल्याला काय आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे. समजलंय. मग आता आपण काही क्वेश्चन्स घेऊया जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा काय म्हटलेलं आहे, सर्व ए हे बी आहेत. मग काढूया डायग्राम. बघा इथं काढतोय, सर्व ए काय मित्रांनो, बी आहे. येईल का असं, सर्व ए हे काय बी आहे. नंतर मित्रांनो, सर्व सी हे के आहेत, पण इथं के दिलेलं आहे का मित्रांनो, नाही. किंवा सी दिलेलं आहे का, नाही. तर ते आपण नंतर टाकूया. काही के हे ए आहेत. काय रे, काही के काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. ए मध्ये जाऊ द्या. के ला कुठे जाऊ द्या मित्रांनो, ए मध्ये जाऊ द्या. आता बघा, बरेच मुलं काय करतात,
हीच डायग्राम कशी काढली असते समजा. बघा, मी एकदम प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करतोय. जर तुम्ही अशी डायग्राम काढली मित्रांनो, काही के हे आहेत, तर ही डायग्राम काय असणार मित्रांनो, चुकीची होणार. जर तुम्ही अशी डायग्राम काढली तर इथून काय तयार होतं रे, सर्व के हे काय बी आहेत. पण इथं दिलेलं आहे का सर्व के हे बी आहेत? नाही. म्हणून के चा पोर्शन हा काय रे, बी च्या बाहेरच आला पाहिजे. कारण इथं के चं ए सोबत दिलेलं आहे, बी सोबत दिलेलं आहे का? नाही. मग सर हा एवढा पोर्शन बी मध्ये जातोय, तो ऑटोमॅटिक जातोय. कारण का मित्रांनो, सर्व ए हे बी ने विकत घेतले. मग जर के चं ए सोबत दाखवायचं तर ते ऑटोमॅटिक बी मध्ये जाणार आहे. पण के ची ही डायग्राम काय मित्रांनो, बाहेर आलीच पाहिजे. जर तुम्ही अशी काढली तर ते 100% काय होईल, चुकीचं होईल. राहील लक्षात? आता हे दुसरं राहिलं तर टाकून द्या. सर्व सी हे काय आहे, के आहे. सर्वचे सर्व सी काय रे, के मध्ये दाखवायचंय. येईल का? बघा, मी सी ला बी मध्ये जाऊ दिलं का? नाही. कारण सी चं बी चं काही दिलंय का? नाही. मग ही डायग्राम कशी येईल मित्रांनो, अशी येईल. ओके. बरेच मुलं कशी डायग्राम काढतात तर समजून घ्या. ज्याचं ज्याच्यासोबत रिलेशन दिलेलं तशीच डायग्राम काढायची. आता पुढे काय दिलेलं आहे, निष्कर्ष बघा, काही सीए आहेत. सीए मध्ये जाणार आहे का रे? नाही. पहिलं काय चुकीचं आहे. मग पहिलं चुकीचं आहे. हे अनुसरण करतात म्हणजे फॉलो करतात. पहिलं तर चुकीचं आहे, म्हणजे पहिलं येईल का? नाही. जिथं जिथं पहिलं आहे ते सर्व निष्कर्ष अनुसरण करतात, हे पण चुकीचं, हे पण कट होऊन जाईल. कारण पहिलं मध्ये पहिलंच येत नाही म्हणजे सर्व येईल का? नाही येणार. दुसरं काय रे, काही बी हे के आहे. येस, काही बी चा पोर्शन कशात जातोय, के मध्ये जातोय. दुसरं काय बरोबर आहे, दुसरं काय बरोबर आहे. ओके. तिसरं चेक करूया. सर्व सी हे बी आहे ते तर 100% चुकीचं आहे. म्हणजे तिसरं पण जातंय. ओके. तिसरं काय, तिसरं दिलंय हे पण केलंय. म्हणजे आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 3. काय येईल मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. समजलंय? काही डाऊट? जायचं पुढे मित्रांनो. मग बघा, एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल ना रे, तर ऑटोमॅटिक येतं. बघा, आता इथं काय दिलेलं आहे, काही जे हे काय मित्रांनो सी आहेत. काय, काही जे हे काय दिलेले सी, येईल अशी डायग्राम. पुढे काय दिलेलं आहे, कोणताही सी हा काय नाही मित्रांनो, के नाहीये. कोणताही सी हा काय नाहीये, के नाही. येईल का अशी डायग्राम? बघा, कुठला सी काय नाही, के नाही. ओके. आता मित्रांनो काय आहे, पहिलं बघा, काही के हे जे आहेत दूरदूरचा संबंध आहे. पहिला काय रे, चुकीचं आहे. पहिलं चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन 2 जाईल. ओके. ऑप्शन 3 देखील जाईल. ओके. हा. आता बघा, काही सी हे जे आहेत, दिसतंय बघा, काही सी हे जे आहेत. सोपा क्वेश्चन होता. फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. समजलंय मित्रांनो कसं सोडवायचंय? मग एकदा जर बेसिक पक्क असेल ना, तर तुम्ही काय क्वेश्चनला आरामात टॅकल करू शकतात मित्रांनो. काय करू शकतात? आरामात तुम्ही टॅकल करू शकतात. समजलंय? पुढचं काय दिलेलं आहे बघा. सर्व यम हे काय रे, सी आहेत. सर्व यम हे काय मित्रांनो, सी आहेत. येईल अशी डायग्राम. सर्व यम हे काय सी आहेत आणि काही सी हे काय रे, जे आहेत. काही सी काय जे आहेत. येईल अशी डायग्राम. जे चा यम मध्ये जाईल का? नाही. कारण जे चा नियमचं इथं काही रिलेशन दिलंय का? नाही. मग जर तुम्ही जे च्या भागाला यम मध्ये टाकलं, समजा तुम्ही जर अशी डायग्राम काढली मित्रांनो, तर ती चुकीची ठरेल. कशी रे? अशी. ही डायग्राम काय चुकीची ठरेल. कारण जे ला यम मध्ये जाऊ देता कामा नाही. म्हणजे काय चुकीचं ठरेल ते सुद्धा सांगतोय, जेणेकरून तुम्हाला काय हे क्लिअर झालं पाहिजे. काय झालं पाहिजे मित्रांनो? क्लिअर झाला पाहिजे. राहील लक्षात? ओके. पहिला निष्कर्ष काय दिलेला आहे, कोणताही जे हा यम नाही. मग आता काय म्हणतील, सर यम आणि जे हे वेगवेगळे. हा, वेगवेगळे आहे. पण नाही साठी काय सांगितलंय मित्रांनो, क्रॉस पाहिजे. काय पाहिजे रे? क्रॉस. कधी बरोबर आलं असतं, जर असं मध्ये क्रॉस राहिलं असतं तेव्हा बरोबर आलं असतं. सर पण तुम्ही तर म्हणताय, पण मग हे जर दोघं वेगळे म्हणजे त्यांच्यात रिलेशन नाहीच आहे असा अर्थ होतो ना. मित्रांनो मला सांगा, समजा तुम्ही आणि तुमची मैत्रीण दोघं वेगवेगळे बसलेले आहेत. मैत्रीण म्हणजे मानून घ्या, मनातल्या मनात. ओके. मग असं का रे? तुमच्या दोघात काही भांडण झालं असा अर्थ होईल का? नाही. ओके. ते कधी होईल? जर तुमच्या दोघात काहीतरी 100% बिनसलंय, काही झालंय, तेव्हाच आपण म्हणू शकतो ना. म्हणजे इथं जरी हे दोघं वेगवेगळे आहेत, का वेगवेगळे? कारण इथं काही त्यांचं डायग्राम मध्ये काही संबंधच येत नाही ना, म्हणून वेगवेगळे. मग ते जर वेगवेगळे असतील म्हणजे नाही होईलच असं नाही. नाही साठी काय स्टँडर्ड असा क्रॉस पाहिजे मित्रांनो, किंवा याच्यात दिलेलं पाहिजे नाहीच काहीतरी. इथं आहे का? नाही. म्हणून हे आपलं काय 100% काय चुकीचं आहे. राहील लक्षात? पहिलं काय रे चुकीचं. पहिलं कुठे कुठे दिलेलं आहे, सर्व निष्कर्ष अनुसरण करतात, हे तर रॉंग आहे. सर्व जे हे यम आहे, हे पण काय मित्रांनो रॉंग आहे. सर्व जे हे यम आहे, दुसरं पण काय रॉंग आहे. ओके. सर्व जे हे
यम आहे, दुसरं पण काय रॉंग आहे, दुसरं रॉंग आहे. तिसरं काय रे, काही जे हे सी आहेत, यस काही जे काय दिसताय सी दिसतायत. तिसरं काय बरोबर आहे, म्हणजे फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. याचा आन्सर मित्रांनो काय येईल, हे फर्स्ट ऑप्शन आहे. समजलंय मग कसं क्वेश्चनला कसं टॅकल करायचं समजलंय. ओके. एकदा मी जे सुरुवातीला बेसिक सांगितलंय ते मित्रांनो काय एकदम 100% काय करा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचे पुढचे क्वेश्चन काय करू शकता तुम्ही आरामात टॅकल करू शकतात मित्रांनो. समजलंय? ओके. तर मित्रांनो बघा, हे सेम जर तुम्हाला कुठलाही टॉपिक एकदम परफेक्ट करायचा असेल तर मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे आपली. ओके. सुहास सर मॅथ्स. तर ते ॲप मित्रांनो डाउनलोड करा. ओके. सुहास सर मॅथ्स ते ॲप काय मित्रांनो डाउनलोड करा. ओके. आणि त्या ॲपमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, कोर्सेस दिसतील तर त्याच्यात एम-पी-एस-सी कोर्सवर सिलेक्ट करा. त्याच्यात मित्रांनो हा आपला कोर्स असेल. जर तुम्हाला जर वाटत असेल तरच मित्रांनो बघा, फक्त आणि फक्त 399 मध्ये आपण बॅच उपलब्ध करून दिलेली. किती 399 मध्ये पूर्ण मॅथ्स आणि रिझनिंग पूर्ण 399 मध्ये काय बॅच मी उपलब्ध करून दिलेली. सर्व टॉपिक एकदम डिटेलमध्ये होतील. ओके. क्लिअर. आणि मित्रांनो हा माझा नंबर सुद्धा तिथे दिलेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. तसंच आपलं टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काही अपडेट्स वगैरे सर्व तुम्हाला त्या अपडेट टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो भेटत जातील. ओके. तर ते टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जेवढं तुम्ही शेअर करणार तेवढं मी रेग्युलर लेक्चर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करेन. ओके. थँक यू सो मच.